सर, आमच्या चॅनलवर आपलं खूप खूप अभिनंदन आणि सभागृह नेता बनल्यावर आमच्या चॅनलकडून तुम्हाला शुभेच्छा. आणि सभागृहात जे पद असतं सर, तर जनतेमध्ये उत्सुकता असते की सभागृह नेतामध्ये सभागृह नेत्याचे काम काय असते त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या. महानगरपालिका छत्रपती संभाजीनगरच्या या सभागृह नेत्याबद्दल माझ्यावर जे विश्वास दाखवला, सर्वप्रथम माझ्या पक्षाच्या वरिष्ठ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, बावनकुळे साहेब, माननीय नामदार अतुलजी सावे साहेब, डॉक्टर कराड साहेब, शहराध्यक्ष किशोर शितोळे साहेब, दादा समीर दादा राजूरकर महापौर आणि स्थायी समिती सभापती अनिल भैया यांचं सर्वप्रथम आणि सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आपण जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाला अनुसरून की सभागृह नेत्याचं कामकाजाचं स्वरूप काय, या संदर्भात सभागृह नेता हा आता प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची समस्या या तिघांचा समन्वय करून आपल्याला विकासाभिमुख प्रशासन आणि लोकप्रतिनिधीचं कामकाज आणि लोकांच्या समस्या या संदर्भात व्यवस्थित काम झालं पाहिजे आणि कामकाजाचं स्वरूप एक चांगल्या पद्धतीचं असलं पाहिजे. हे सभागृह नेत्याचं कामकाज आहे आणि ते आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करू. सर, काय काय समस्या आहे संभाजीनगरमध्ये, महानगरपालिकेमध्ये, आणि आपण सभा नेता झाले सर, तर कसं काम करणार सर? समस्या आहेत, आता तुम्हालाही माहिती आहेत, आम्हालाही माहिती आहेत, सगळ्यालाच माहिती आहेत की शहरामध्ये कुठल्या समस्या आहेत. त्यामध्ये ज्वलंत समस्या बऱ्याच दिवसापासून जी पाणी पुरवठ्याची आहे, पाणी पुरवठ्याच्या समस्येसाठी पहिली वेळ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 1680 कोटी रुपये दिले. त्यामध्ये पाणी पुरवठा योजना म्हणजे 2.5 वर्षामध्ये त्या काळातल्या तत्कालीन सरकारच्या काळात थोडंसं कामकाज कमी स्पीडनं झाल्यामुळं त्या योजनेची वाढ झाली आणि 700 कोटी रुपये परत केंद्र सरकारकडून अमृत योजनेमधून केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड साहेब यांनी आणले आणि अशा पद्धतीनं आज पाणी पुरवठा योजना एका विशिष्ट प्रकारच्या टप्प्यावर येऊन पडली. तुम्हालाही माहिती एक आता आपल्या शहराच्या म्हणजे काय म्हणून प्रवेशद्वारावर पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पुरवठा योजना व्यवस्थित झाली. कचऱ्याची समस्या आहे, रस्त्याची समस्या बऱ्याचपैकी झाली, सॉल्व्ह होते, आता झालेलीच आहे. अशा पद्धतीने ज्या समस्या आहेत पहिले या नागरी समस्याकडे लक्ष देऊन त्या सुरळीत करणे आणि मग उर्वरित कामांकडे आपण लक्ष देण्याचा प्रयत्न करू. सर, आपलं पूर्ण नाव सांगा आणि आपला वाट कोणता आहे ते सांगा. मी गोविंद परशुराम केंद्रे, प्रभाग क्रमांक 27 ब मधून मी